दुसऱ्या बाळाचा विचार तुम्ही कधी करू शकता, कधी करावा, मी तुम्हाला माझा एक्सपिरियन्स शेअर करणार आहे. पहिली गोष्ट म्हणजे की तुमची फिजिकल कंडिशन. आपल्याला आपली फिजिकल कंडिशन माहिती असते. म्हणजे तुम्ही जर पिशी ओलांडलेला असाल तर तुम्ही दुसऱ्या बाळाचा विचार करू नये, हे माझं सजेशन आहे. कारण की इतके फिजिकल चॅलेंजेस फेस करायला लागतात. त्याच्यानंतर दुसरा खूप महत्वाचा ऍस्पेक्ट म्हणजे फिनॅन्शियल कंडिशन. बाळ म्हटलं की भरपूर एक्सपेन्सेस येतात आणि दुसरं बाळ म्हटल्यानंतर ते एक्सपेन्सेस डबल अप होतात. त्याच्यामुळे तुम्ही फिनॅन्शियली जर स्टेबल असाल तर तुम्ही दुसऱ्या बाळाचा नक्कीच विचार करू शकता. तुम्ही जर एकटेच राहत आहात तर दुसऱ्या बाळाचा विचार करू नये असं मी तुम्हाला सजेस्ट करेल. कारण की आईची तारांबळ खूप मोठ्या प्रमाणात होते. तुम्हाला जर तुमच्या फॅमिलीचा सपोर्ट असेल किंवा तुम्ही तशा प्रकारचे रिसोर्सेस जर उभे करू शकणार असाल, म्हणजे जर आया म्हणा किंवा केअरटेकर म्हणा, तर तुम्ही दुसऱ्या बाळाचा विचार केला पाहिजे. म्हणजे हे जे 3 ऍस्पेक्ट आहेत हे खूप जास्ती महत्वाचे आहेत. एक म्हणजे तुमची हेल्थ कंडिशन, दुसरी म्हणजे तुमची फायनान्शियल कंडिशन आणि तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे तुमचा फॅमिली सपोर्ट. ह्या 3 गोष्टी जर परफेक्ट असतील तर तुम्ही दुसऱ्या बाळाचा विचार करावा.